यस मॅच अगदी आपल्याला हा महत्त्वाचा पाहायला भेटतोय सुपर लेजंड आणि स्टार लेजंड या दोन संघांच्या दरम्यान। सुपर लेजंड संघाची आपल्याला बॅटिंग या इनिंग मध्ये पाहायला भेटेल। मॅच इथून ऑन होतोय आणि इथे पहिला चेंडू अगदी शॉर्ट प्लेचा हा बॉल होता। अर्ध्या विकेट वरती चेंडू टप्पा पडला होता परंतु लाईन देखील खराब आहे आणि पंचांचा इथे सिग्नल मात्र यावेळेस आमच्यापर्यंत पोहोचला। या सिरीज व्हाईट बॉल हा व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय। व्हाईटच्या रूपानं इथे धाव मात्र मिळाली आहे। यावेळेस सिंगल 2 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती आणि इथे आपण पाहत आहोत अजून देखील धाव या धावफलकाला जोडली जाणार आहे। टोटल स्कोर कार्ड 3 धावा। 4 धावा आता धावफलकाला पाहायला भेटतात। हा देखील 4 ओव्हरचा सामना आणि अगदी आपण पाहत आहोत वरिष्ठ जे खेळाडू आहेत त्या दोन संघादरम्यानची मॅच आपल्याला पाहायला भेटते। अजून देखील चांगला प्रतिसाद आपल्याला पाहुणेवर असतील प्रेक्षक राजा असतील चांगला प्रतिसाद पहिल्या दिवसासाठी लाभला गेलाय। यावेळेस देखील एक सिंगल मिळेल। या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत टोटल 5 धावा या धावफलकाला आता इथून सजवल्या गेलेल्या आहेत। ओहो फुल टॉस होता अगदी मात्र बेगीट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागल्यानंतर फर्स्ट स्लीपर कडनं चेंडू मात्र इथून तिकडे गोशांकी एरियाकडे जात होता आणि आपण पाहत आहोत धावून पळून मात्र धाव एक सिंगल कंप्लीट झालेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत। हा चेंडू इथे पाठवला गेलाय अगदी आमच्या कमेंट्री बॉक्स कडे गोशांकी एरियाकडे हा चेंडू रवाना झालाय। धावफलकाला आकार दिला जाईल। सहा धावा धावफलकाला इथून सजवल्या गेलेल्या आहेत। अगदी यावेळेस आपण पाहत आहोत शांततेने बॅटिंग। सर आपण ओव्हर समाप्त झालेले आहे। यस ओव्हर समाप्त झालेले आहे आणि इथून थोडस करेक्शन होत आहे। टोटल 7 धावा झाल्यात। 7 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती। पहिली ओव्हर समाप्त झाली आणि अगदी आपण पाहत आहोत 7 धावा धावफलकावरती सजल्या गेल्यात। 4 ओव्हरचा हा देखील सामना आपल्याला पाहायला भेटतोय। अगदी सकाळचं सत्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर प्रेक्षक राजांची देखील गर्दी आपल्याला पाहायला भेटते। ओहो हा चेंडू अगदी आपल्याला पाहायला गेलं तर इथून पंचांनी हा चेंडू मात्र नो घोषित केलेला आहे। हा नो चेंडू घोषित केला गेलाय म्हणजे इथे आता एक्स्ट्राच्या धावा मिळतील आणि पुढील बॉल मात्र फ्री हिट देखील आहे। नऊ धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला भेटतात। यावेळेस आपण पाहत आहोत 100च्या धावा आलेल्या आहेत। हा नो चेंडू घोषित केला गेलाय। नो प्लस 1 धावा मिळाल्यात 100च्या 2 आणि पुन्हा एकदा गोलंदाज। अगदी अर्ध्या विकेट वरती इथे देखील पिचिंग झालं होतं। इथून शॉर्ट प्लेनचा बॉल शॉर्ट पुल केलाय। बॉल अगदी मिड विकेटला येतोय आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण होईल। बॉल फेकी होते तत्पूर्वी धावा अजून देखील 2 मिळत आहेत या धावफलकाला। टोटल आता यावेळेस धावा झालेल्या आहेत 12 ऑन बोर्ड। 12 धावा धावफलकामध्ये आहेत। 12 वय खेळाडू असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। दोन्ही संघाच्या कॅप्टनना सूचना असेल। इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि हा देखील चेंडू मात्र डीप मध्ये चाललाय।
इथे देखील 2 धावा मिळतील। पहा अगदी 40+ चे खेळाडू आहेत या स्पर्धेच्या अंतर्गत या दोन्ही संघामध्ये, परंतु इथून खेळ मात्र अगदी चांगला दाखवला गेलाय प्रत्येक खेळाडूंकडनं। यावेळेस 2 धावा मिळाला, टोटल स्कोर कार्ड आपल्याला पाहायला भेटतोय 14 धावा, 14 ऑन बोर्ड, 14 धावा धावफलकामध्ये आहेत। विकेट सध्या तरी मिळालेली नाही आणि यावेळेस देखील आपण पाहत आहोत एक सिंगल एकवटली जाणार आहे। शॉर्ट लेनचा हा बॉल होता, इथे अगदी मात्र ताकदीचा वापर करून चेंडू मात्र पाठवायचा होता, परंतु प्रॉपर कनेक्शन यावेळेस आपल्याला पाहायला भेटत नाहीत। परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती बॉल घेणं गरजेचे असतील, बॉलच्या मेरिट वरती जावं लागेल, कारण इथे जर तुम्हाला बिग हिट चौकार षटकार मारावे लागतील तर मात्र इथून बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होणं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल येणं गरजेचे असतील। यावेळेस शॉर्ट लेनचा बॉल, इकडे मात्र आपण पाहत आहोत फटका अगदी दमदार होता, परंतु या फटक्यावरती फक्त सिंगल मिळते। वनडी आपल्याला पाहायला भेटते। घोषांकित एरियाकडे चेंडू रवाना झालाय। टोटल स्कोर कार्ड 17 ऑन बोर्ड, 17 धावा आता धावफलकाला सजला गेल्यात। आजच्या दिवसाचा हा अंतिम सामना आपल्याला अनुभवायला भेटतोय आणि जे उर्वरित सामने राहिलेत ते उद्याच्या दिवसामध्ये खेळवले जाणार आहेत। ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक राजांनी अगदी दुडुंब गर्दी केलेली आहे, परंतु उद्याच्या दिवसामध्ये याला देखील विसरू नका, कारण उद्या आहे मेगा फायनलचा दिवस। तारे सितारे पुन्हा एकदा या मैदानावरती उतरतील खेळण्यासाठी। हा देखील फटका पाहायला गेला तर घोषांकित एरियाकडे टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती। 18 धावा धावफलकाला आता मात्र सजल्या गेल्यात। अगदी सिंगल डबल वरती थोडस मजबूत पकड होत आहे आणि या सिंगल डबल वरती थोडस वर देण्याचा प्रयत्न फलंदाजांकडनं झालेला आहे। अगदी हवेस आपण पाहत आहोत यावेळेस मात्र फलंदाजांसाठी अगदी ॲटमॉस्फिअर जे वातावरण आहे ते चांगलं आहे, कारण पूर्वेकडून पश्चिमेकडे हवे सध्या तरी वारे वाहत आहेत। कदाचित मोठे फटके सजवायचे असतील तर सहजरित्या तुम्ही यावेळेस सजवू शकता। 2 ओव्हर झाले आणि 18 धावा। इथे आपण पाहत आहोत हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं घोषित केला गेलाय, दंडित केले जाते गोलंदाज सुयोग यांना। इथे हा खराब चेंडू त्यांचा पाहायला भेटतोय। इथे आपण पाहत आहोत एक एक्साची धाव मात्र आलेली आहे आणि या एक्साच्या धावाने धावफलक 19 वरती ओहो जाग्यावरती टॅप केले गेले, परंतु इथे नॉन स्ट्राइक कडे काय घडलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तिकडे देखील झालं नाही। बॅकअप चांगलं राहिलंय, धाव मात्र मिळालेली नाही। हा चेंडू निर्धाव पकडावा लागेल। हा डॉट बॉल आलेला आहे, यावेळेस धाव या चेंडूवरती कोणतीही खर्च झालेली नाही। 19 धावा। हे पहा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती अगदी दाखवलं जात आहे। फनी मोमेंट थोडंसं होतं, कारण संधी होती फलंदाजांना बाद करण्यासाठी। पुन्हा एकदा सुयोग, यावेळेस फटका अगदी दमदार आहे, कारण 30 सर्कल पार केला जातं हा चेंडू। तिथे आता स्ट्रायकर एनकडे फेकी होते आणि बॉल अडवून फेकी केला जातोय। तत्पूर्वी फक्त एक सिंगल वरती समाधान मानताय दोन्ही फलंदाज। टोटल स्कोर कार्ड 20 धावा। संत गतीने बॅटिंग चालू आहे। सध्या तरी जमिनीची बाब देखील राहिली आहे की विकेट अजून देखील मिळालेली नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला। हो, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला रेल पकडला गेलाय सुयोग यांच्या खात्यामध्ये। आता मात्र विकेट येते, फर्स्ट विकेट डाऊन। इथे आता फलंदाज पहिला होतोय बाद। अगदी विकेटची कॉलम शून्यावरती होती आणि आता ती एक आकड्यावरती जाते। पहिला हादरा, फर्स्ट विकेट डाऊन, पहिला हादरा लागलेला आहे फलंदाज गोकुळ गुळे हे आता सध्या तरी मात्र इथून डगआउटला गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा पहिला हादरा लागलाय टीमला। यावेळेस आपण पाहत आहोत अगदी दत्तू गवळी हे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी। गवळी मामा आपल्याला पाहायला भेटत आहेत, इथून पाहूयात त्यांच्या बॅटमधनं एखादा फटका येतोय का। बिगिट करण्याचाच प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, 3-3 क्षेत्ररक्षक धावतायत। इथे आपण पाहत आहोत अगदी झेल पकडण्याचा चांगला प्रयत्न झाला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला
हा झेल केला गेलाय भूमीला प्रदान जीवदान. गवळी मामा यांना मात्र हे जीवदान मिळत आहे आणि परिणामस्वरूपी एक सिंगल देखील गोलंदाजांना खर्च करावी लागत आहे. या चेंडूवरती टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलं 21 धावसंख्येवरती. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल होता, जसा आला तसा लॉंग लेगला पाठवला गेलाय. तिकडे आहे घोषांकित एरिया. फक्त सिंगल या चेंडूवरती देखील मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 22 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. तिसरी ओव्हर आहे आणि सध्या तरी सिंगल डबलच, म्हणजे या इनिंगचा विचार करायला गेला तर चौकार षटकार सध्या तरी पासून वंचित ठेवलं गेलं. यावेळेस देखील फटका आणि या फटक्यावरती आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज होतोय बाद. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहत आहोत विकेट मिळाली. यात किती धावसंख्येचं योगदान त्यांच्या माध्यमातून इथून दिलं जाणार आहे. यावेळेस आपण फटका पाहत आहोत अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला हा चेंडू आणि इथे आता सिंगल मिळालेली आहे. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 23 धावा धावफलकावरती. ओहो, इथे आता महेश यांना विकेट मिळू शकते आणि ते स्वतः जज करताय. जजमेंट चांगला आहे आणि यावेळेस एक शेल मात्र यशस्वीरित्या कंप्लीट केलेला आहे. महेश यांच्या खात्यामध्ये विकेट येते. फलंदाज होतोय बाद. करण्यासाठी आले त्यांनी जशा मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली तसं मात्र इथून आपण पाहत आहोत प्रेक्षक राजे मात्र खुश झालेले आहेत. पाहूयात षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज देखील आलेला आहे. पहा हा चेंडू इथून पाहायला गेले तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय आणि महेश यांचा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी अनुभव आहे गोलंदाजांकडे आणि अचूक टप्पा साधता आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू मात्र पाहायला भेटला. यष्टी रक्षक इथे चेंडू फेकी करतायत आणि पंचांचा सिग्नल बायच्या रूपाने येईल. अजून एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 24 ऑन बोर्ड. लोबो फुलटॉस सुद्धा अगदी लेंथ वरती गोलंदाजी झालेली आहे आणि हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला भेटलाय. अगदी चांगली स्टारकास्ट फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर त्यांच्या मॅचेस जेव्हा पाहायला भेटल्या तेव्हा मात्र चौकार षटकार देखील आलेले आहेत. हे देखील विसरता कामा नये बॅटिंग करणारी टीम. यावेळेस आपण पाहत आहोत बॉडी लाईन वरती चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर आपण पाहत आहोत एक सिंगल काढण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस सक्सेसफुल झाला लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. यावेळेस सिंगल येते आणि टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलाय 25.
25 धावा इथे आता धावफलकाला सजल्या गेल्यात आणि हे पहा अगदी आमचं मुख्य व्यासपीठ सध्या तरी तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटतं. अगदी चमचमत्या ट्रॉफ्या इथे आपल्याला पाहायला भेटतात आणि काही खेळाडू देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अगदी या स्पर्धेची आकर्षकता राहिलेली आहे या चमचमत्या ट्रॉफ्या. चला फिल्डिंग साठी थोडस फास्ट मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. टार्गेट सेट केलं गेलंय 24 बॉल मध्ये 26 धावसंख्येची इथून आता गरज असणार आहे. पहा फील्ड थोडस फास्ट सजवा. इथून टार्गेट 24 बॉल 26 छोटं मोठं टार्गेट, परंतु असं टार्गेट देखील या मैदानावरती डिफेन्स देखील झालेले आहेत. काही हेच टार्गेट मध्ये चेस देखील सहजरित्या झालेले आहेत. पाहूयात आता या मॅच मध्ये काय घडेल, कोणत्या संघाचं वर्चस्व या मॅच मध्ये इथून पाहायला आपल्याला भेटतंय. 24 बॉल 26 काढावे लागतील. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. बॅट्समन पाठवा. अगदी पूर्णपणे लेजंड खेळाडू आपल्याला या कोकणीपाडा गावातले पाहायला भेटतायत. 24 बॉल 26 ची गरज असेल. अगदी या चमचमत्या ट्रॉफ्या पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीनवरती अगदी आमचं मुख्य व्यासपीठ सध्या तरी कव्हर अप केलं जात आहे. तिकडे काही खेळाडू अगदी मनसोक्त आनंद लुटत आहेत या मॅचचं आणि आकर्षकता बनले गेलेले ह्या ट्रॉफ्या आपल्याला दाखवल्या जात आहेत. त्यानंतर आमचे कॅमेरामन तिथे अगदी चांगले चांगले छायाचित्र टिपतायत. 3 कॅमेरे सध्या तरी या तिन्ही कॅमेऱ्याने मात्र ही स्पर्धा अगदी छायाचित्रित केली जाते. ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून अगदी चांगलं कार्य आजच्या दिवसामध्ये झालेलं आहे. पूर्णपणे टेक्निकलचा वापर चांगला झाला आणि त्यानंतर हे प्रेक्षक राजे अगदी तुडुंब गर्दी आणि त्यानंतर आपण आता मॅच कडे वळूयात. यस, या मॅचला आता सुरुवात होईल. रवींद्र महाले हे गोलंदाजी ट्रॅक मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये येत आहेत. 24 बॉल 26 धावसंख्येची इथून गरज आहे. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज रमेश कुरकुडे हे आपल्याला बॅटिंग करण्यासाठी पाहायला भेटतात. नॉन स्ट्रायकिंग कडे वसंत हे फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला भेटतायत. लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅटर कॉम्बिनेशन. आणि पहा ही मॅच महत्वाची आहे या दोन्ही संघांसाठी आणि याचं महत्व मित्रांनो आहे, हा जर सामना जो संघ जिंकेल तो थेट फायनलची मॅच खेळणार आहे आणि जो हरेल त्याला मात्र एक चान्स देखील मिळणार आहे. पहा, जो संघ जिंकेल त्याला मेगा फायनलची मॅच खेळायला भेटेल आणि जो हरेल त्याला एक संधी मिळणार आहे. म्हणजे इथून मेगा फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर हा आता मॅच जिंकावा लागेल. सध्या तरी पाहायला गेलं तर छोटं मोठं टार्गेट आहे आणि इथून आता पाहूयात बॅटिंग कशी केली जाईल. 24 बॉल 26 ची गरज. अगदी यावेळेस 24 बॉल 26 धावसंख्येची इथून गरज आहे आणि आता पहिल्या ओव्हर या ओव्हर मध्ये आता थोडासा चेंजेस होतोय. गवळी मामा मात्र इथून पहिल्या ओव्हर मध्येच येत आहेत. पाहूयात कामगिरी कशा पद्धतीने त्यांच्याकडनं केली जाईल. पहिला चेंडू हो अगदी चांगला ठोलवला गेला होता. तिकडे स्क्वेअर लेग कडे चेंडू मात्र आपला झाडाला अगदी मात्र स्पर्श होऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता धावून पळून धावा काढावा लागतील. एक सिंगल मात्र काढली जात आहे. या सिंगलच्या मदतीनं श्री गणेशा यस पंचांचा सिग्नल घोषांकित एरियाकडे हा चेंडू रवाना झालेला आहे. म्हणजे पहिल्या चेंडूवरती पहिली सिंगल आली आहे.
24 मध्ये 26 काढायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि सुरुवात ही मात्र दमदार झालेली आहे दोन्ही संघांकडनं. पहा पुन्हा एकदा फील्ड सजवली जात आहे. विकेट घ्यावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. हे टार्गेट जर इथे चेस करायचे असेल तर फलंदाजांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जिंकायचं असेल तर विकेट आणि डॉट बॉल फेकावे लागतील. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. बॅकअप चांगला आहे रवींद्र महाले यांच्याकडनं आणि इथून आपण पाहत आहोत यावेळेस देखील एक सिंगल या चेंडूवरती मिळाले आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा देखील धावफलकाला सजल्या गेलेल्या आहेत. 22 बॉल 24 धावसंख्येची इथून गरज असेल. पाहुयात कशा पद्धतीने पाठलाग या 4 ओव्हर मध्ये चालवला जाणार. इथे बदलाल इथे दाखवलंय क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. 100 कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मधनं मात्र दूरवरनं येतोय. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल. बॉल फेकी होईल आणि तिथे आपण पाहता हो अजून संधी आहे स्ट्रायकर यांकडे. हो जान जाए पर शान ना जाए या युक्तीनं मात्र हे प्रयत्न आपल्याला पाहायला भेटले. अगदी स्किट झाल्यानंतर पाहिलं चेंडू अजून आलेला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा उठले आणि त्यानंतर पुन्हा धावायला सुरुवात केली, परंतु स्ट्रायकर एंडकडे पोहोचले. हे महत्वाचं होतं आणि इथं आपण पाहत आहोत योगदान मात्र चांगलं दिलं गेलंय, कारण मॅच महत्वाची आहे. मेगा फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर सामना जिंकावा लागेल. फुल लेनचा चेंडू होता. बॉडी लाईन वरती आदळला गेला आहे. अगदी इम्पॅक्ट पाहायला गेलं तर आउटसाइड दी लेग स्टंप होता आणि थोडीशी लाऊड अपील झाली होती म्हणून ही दाद फेटाळली गेलेली आहे. इथे धाव मिळालेली नाही. यावेळेस हा डॉट बॉल आलाय. अगदी प्रत्येक चेंडू डॉट बॉल जेव्हा जेव्हा फेकले जातील तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजांवरती दडपण दबाव बनवलं जाईल. राहिले तर 20 बॉल 22 धाव संख्येची आहे गरज. हा फुलटॉस होता. या फुलटॉस वरती कदाचित आता विकेट मिळाली असती, परंतु प्रयत्न कमी पडलेत. 30 यार्ड सर्कल मध्ये झेल आता हा सोडला गेलेला आहे. झेल सोडला गेलाय. अगदी चेंडू आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केलेले नव्हते. जवळजवळ 3-3 क्षेत्ररक्षक धावलेले होते, परंतु त्यांच्या अगदी 3ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडला. परिणाम स्वरूपी अजून इथे धावा येतील. टोटल स्कोर कार्ड 5 धावा. यावेळेस देखील लोगो फुलटॉस हा चेंडू होत होता. तिथे आता फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि हा बॉल मात्र पाठवला होता पॉइंट कडे. तिथे देखील आता एक सिंगल या धावफलकाला आकार देईल. टोटल स्कोर कार्ड 6 धावा. 18 चेंडू मध्ये आता 20 धाव संख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात. 18 बॉल आता 20 धाव संख्येची इथून गरज असेल. तुषार दवणे हे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत. जबाबदारी आता मोठी आहे या मॅचची, कारण हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. एका बाजूने स्टार लेजंड, दुसऱ्या बाजूने वॉरियर्स लेजंड, अशा पद्धतीने 2 संघ आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि इथून पाहूयात मेगा फायनलचं तिकीट कोणत्या संघाला पहिलं मिळेल. यावेळेस फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, पाहत राहिलेत आणि हा बॉल त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय. अगदी चेंडू मात्र इथून घोषांकित एरियामध्ये. पंचांचा सिग्नल, एक सिंगल 1 डी. यावेळेस एक धाव मिळेल या फटक्यावरती. अगदी चांगला फटका होता. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 7 धावा धावफलकावरती पाहतात. 17 बॉल आता 19 धावसंख्येची गरज. एक धाव या मॅच मध्ये आता भरपूर महत्वाची बनत चाललेली आहे आणि या एका धावासाठी धावाधाव करावी लागेल. बागफुटवरती जाऊन कट केलेला हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. अगदी पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये झालंय. धाव फक्त मिळेल या चेंडूवरती सिंगल. यस, फक्त सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने आता 8 धावा झाल्यात. 16 बॉल 18 धावसंख्येची इथून गरज असणार आहे. हा चेंडू इथून दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु इथे आता संपर्क झाला नाही. एक डॉट बॉल मात्र महत्वाचा असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, कारण इथे आता त्यांना धावा रोखायच्या आहेत. 8 धावा धावफलकाला पाहतात. 15 बॉल 18 ची गरज.
अजून एक डॉट बॉल येतोय. इथे आता लाईन चांगली वापरली जाते. यावेळेस अगदी थोडस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता गुडलेन स्पॉट वरती हा पिचिंग झालेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि इथे देखील मात्र एक चांगला चेंडू टाकला गेलाय गोलंदाजांकडनं. तुषार यांचा हा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी क्षेत्ररक्षकाला हुलकवणी देतोय हा बॉल, परंतु बॅकअप चांगलं राहिलंय आणि या चेंडूवरती देखील सिंगल मिळेल. टोटल स्कोर कार्ड पोहोचलंय 9 धावसंख्येवरती. आता 13 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. हे जे टार्गेट होतं, हे जे आव्हान होतं, आता ते कठीण होत चाललंय, कारण गोलंदाजी आतापर्यंत धारदारता पाहायला भेटली आहे. लेनचा चेंडू होता. इथे आपण पाहत आहोत अगदी मात्र इथून बेगीट करायचं होतं, परंतु मिस टायमिंग होतं आणि हा फटका आपण पाहत आहोत अगदी विकेटच्या नजदीक आहे हा चेंडू. पूर्वी एक सिंगल काढली जाईल. ओव्हरची आता समाप्ती होते आणि इथून आता 2 ओव्हरचा खेळ झाला. धावफलकाला जोडला गेला 10 धावा. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. रवींद्र महाले यावेळेस मात्र ही रणनीती होती. आता 3ऱ्या ओव्हर मध्ये त्यांना आणलंय. 12 चेंडू 16 हे समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. दुर्वर्ण फटका सजवला गेला आहे, परंतु क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं झालंय यावेळेस. भाई यांच्याकडनं हा चेंडू मात्र हातामध्ये बसत नाहीत. अगदी मात्र चटके देऊन जात आहेत आजच्या दिवसामध्ये. एक सिंगल आलेली आहे. टोटल स्कोर कार्ड 11 धावा, राहिले 11 बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज. आज एन्जॉयमेंट म्हणून आपण पाहत आहोत 40+ चे सर्व खेळाडू मात्र आज या मैदानावरती उतरलेले आपल्याला पाहायला भेटलेत. भरपूर त्यांच्याकडनं देखील चांगला खेळ पाहायला भेटला आणि आता यावेळेस मात्र पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज यावेळेस मात्र होतोय बाद. 11 वरती हा पहिला धक्का लागला गेलाय स्टार लेजंड या संघाला. 10 बॉल 15 ची गरज आहे. प्रफुल्ल टोपले हे मात्र बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. सॉरी, प्रमोदजी टोपले हे इथून बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. 10 चेंडू मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. सिंगल डबल न देखील काम बनवू शकेल, परंतु ते प्रत्येक चेंडूवरती देखील येणं हे गरजेचं असणार आहे. एखादा बिग हिट, एखादा चौकार, एखादा षटकार इथे मात्र मॅच मध्ये पूर्णपणे अगदी पार्ट जड करेल आणि इथून जर डॉट बॉल आले तर तितकासा दबाव, प्रेशर फलंदाजांवरती देखील वाढवेल. पाहूयात काय घडेल या मॅच मध्ये. मेगा फायनलच्या तिकीटसाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये मात्र रंगलेली आहे. स्टार लेजंड विपक्षात वॉरियर्स लेजंड. 10 चेंडू 15 ची गरज. ओहो, हा चेंडू अगदी आपण पाहत आहोत ताकदीनं मारायचा होता. ताकद कम गुस्सा ज्यादा या फटक्यावरती पाहायला भेटलं. कनेक्शन झालं नाही आणि इथे आपण पाहत आहोत अजून एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होते. ऑन साइडला खेचून मारायचं होतं. यावेळेस पंचांचा सिग्नल आता व्हाईट बॉल आलाय, म्हणजे इथे आता बोनसच्या रूपाने धाव मिळत आहे. टोटल स्कोर कार्ड पाहायला भेटेल आपल्याला 12 धावसंख्येवरती. 9 चेंडू 14 धावसंख्येची इथून गरज आहे. बिगिट करायचं होतं. इथे आपण पाहत आहोत एक सिंगल आता मात्र एकवटली गेलेली आहे. कदाचित यस, दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आता 13. अर्धा पल्ला यावेळेस आता मात्र गाठला गेलाय, परंतु अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. 8 बॉल मध्ये अजून 13 धावसंख्येची गरज. या ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी आपण प्रत्येक चेंडूवरती पाहिलं तर वेगवेगळा टप्पा पाहायला भेटलाय गोलंदाजाकडनं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बाकफुट वरती जाऊन अगदी फोर्स केले या चेंडूला. चेंडू लॉंग द कार्पेट आणि तिथे आता झालाय खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस बॉल चालला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. यावेळेस नशिबाचा चौकार. हा इनिंगचा पहिला चौकार.
7 चेंडू मध्ये आता 9 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज. आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना आपण पाहत आहात आणि तो देखील महत्वाचा आहे. 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज. मॅच आता बनली गेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, कारण हा नशिबाचा चौकार महत्वाचा आलाय. यावेळेस पंच मात्र वळलेत आणि अगदी आपल्याच ऍक्शन मध्ये सांगतायत दोन्ही हात समांतर, धाव येईल अवांतर. एक्स्ट्राची धाव आली आणि आता टोटल स्कोर कार्ड 18. 7 चेंडू 8 धावसंख्येची गरज. यावेळेस लाऊड अपील बॅटची कडा. यस, विकेट किपरचा सहारा मिळालाय. फलंदाज स्वतः म्हणाले होते यस इथे मी आउट आहे, आणि अगदी स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवला जातोय फलंदाजांकडनं, कारण ऑलरेडी भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत आणि या क्रिकेटला मान देखील दिला जातोय त्यांच्याकडनं. यस, चांगला नॉक त्यांच्याकडनं पाहायला भेटला. इथून बॅटिंग करण्यासाठी आपण पाहत आहोत सुरेश हे येत आहेत, परंतु ओव्हर समाप्त झाली आणि त्यामुळे नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांना जाऊन थांबावं लागेल. परंतु आता समीकरण राहिलंय 6 चेंडू 8 धावसंख्येची आहे इथून गरज. 6 बॉल 8 धावा. ओहो, शफल जास्तीचे झाले होते. लाईन पाहावी लागली आणि पहिली धाव मात्र एक्स्ट्राच्या रूपाने दिली गेलेली आहे. वाईट +1 म्हणजे धावा एक्स्ट्राच्या 2 मिळाल्यात. बोनसच्या रूपाने आपण पाहत आहोत या धावा. आता राहिलेत 6 बॉल आणि या 6 चेंडू मध्ये अजून 6 धावसंख्येची गरज आहे. फुललेनचा चेंडू यावेळेस चांगला इथे लेंथ वापरली जात आहे. यावेळेस मात्र अजून एक डॉट बॉल आलेला आहे आणि आता समीकरण 5 बॉल 6 ची गरज. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना मात्र जाईल, कारण इथे आता हा सामना चांगला रंगलाय. बिगिट करायचं होतं आणि इथून आपण पाहत आहोत हा चेंडू एक्झॅक्ट कुठून गेलेला आहे याची पाहणी होते. यस, पंचांचा सिग्नल येतोय 1D. एक सिंगल या चेंडूवरती मिळालेली आहे. पाकपुटवरती जाऊन कट करायचं होतं. अजून एक डॉट बॉल आलाय. आता मॅचची रंगतता वाढली आहे. राहिले 3 बॉल आणि 5 धावसंख्येची इथून आता गरज असेल. 3 चेंडू 5 धावा. अगदी चांगला सामना रंगलेला आहे आणि या शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना मात्र आपल्याला रोमहर्षक अवस्थेमध्ये पाहायला भेटेल. अगदी दोन्ही बाजूने चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पदलाली तर दाखवलं गेलंय. चेंडू मात्र इथून आपण पाहत आहोत 30 सर्कलला अडवला जातोय. फक्त धाव मिळेल यावेळेस मात्र या चेंडूवरती एक सिंगल आणि आता धावा झाल्या आहेत 22. 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 4 धावा. एखादा डॉट बॉल, एखादा बिग हिट. पाहूयात काय होईल या मॅच मध्ये. हा सामना कोण एक्झॅक्ट जिंकतोय पाहूयात. प्रश्न तर भरपूर आहेत. आता 2 चेंडू मध्ये 4 ची गरज. ऑन साइडला फटका तर इथे सजवला गेला आहे. भिंतीला लागून चेंडू आतमध्ये आला. एक सिंगल धावली गेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आता चालवला जातोय. बॉल अगदी कॅरी करून लावला गेलाय आणि आता दुसऱ्या एंड कडे आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला मात्र विकेट फेकली गेली आहे. 1+ विकेट. एक चेंडू 3 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. हे समीकरण भरपूर मॅचेस मध्ये आपल्याला पाहायला भेटलंय या आजच्या दिवसामध्ये. आता पाहूयात काय घडेल. सध्या तरी मात्र अशा धावा चेसिंग झालेल्या नाहीत, परंतु इथे होतील का पाहूयात. संधी तर आहे, दोघांनाही संधी आहे, फलंदाजांना देखील आणि गोलंदाजांना देखील. विलास चौधरी हे बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्राईक एंड कडे धावण्यासाठी गेलेत. पाहूयात इथे आता काय घडेल. 1 बॉल 3 ची गरज. मेगा फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळतंय? स्टार लेजंड की वॉरियर लेजंड पाहूयात. 1 बॉल 3 ची गरज. स्ट्रायकर एंड कडे आहेत सुरेश. पाहूयात 1 बॉल 3. ओहो, पंचांचा सिग्नल नो बॉलचा आलाय. कहाणी में ट्विस्ट. पलटवार मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. काय घडलंय आणि काय बिघडलंय? यस, पलटवार झालाय. कहाणी में ट्विस्ट आणि पंचांचा सिग्नल No+1. No+1 नो बॉल आहे. यस, इथे आता मॅच ऑन पुन्हा एकदा झाली आहे. चुकी केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. पहा, जी चुकी केलेली आहे ती आता अगदी मात्र
पडताळणी त्याची करतायत पंच आणि सांगतायत कोणती चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, एक बॉल एकची गरज आहे आता. एक बॉल एकची गरज. फिल्डिंग कॉम्बिनेशन महत्वाचं असतं. एकाच बाजूला तुम्ही 6 फिल्डर लावू शकत नाही. एकाच बाजूला 6 फिल्डर लावू शकत नाही. 4-5चं कॉम्बिनेशन असतं. आणि इथे आपण पाहत आहोत एकाच बाजूला 6 लावले होते. पंचांपासून कसं वाचणार? पंचांच्या नजरेपासून तुम्ही वाचू शकत नाहीत. इथे आता मॅचला कलाटणी मिळाली आहे. जिथे सामना जिंकणार होते आता तिथे पाहूयात. परंतु अजून देखील मॅच संपलेली नाही. वॉरियर्स लेजंड आणि स्टार लेजंड संघ या दोन संघादरम्यानची मॅच. एक बॉल एकची गरज. कंपल्सरी चेसिंग हा आहे स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेस. एक बॉल एकची गरज. पाहूयात काय घडेल. हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा पण सामना पाहत आहोत. अगदी डगआउट आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडू पासून शांत होतं, परंतु जसा नो चेंडू आलाय तसा आता डगआउट मधील सर्व खेळाडू बसलेले होते ते आता उभे झालेत. जे उभे आहेत ते आता टाचांवरती उभे होतील आणि इथे आता मॅचची मात्र रोमहर्षकता वाढली आहे. एक बॉल एक धाव संख्येची गरज. हु विल विन दिस मॅच? आय डोंट नो. पाहूयात इथे मात्र कोण जिंकेल माहित नाही, परंतु एक संघ जरूर जिंकणार आहे. स्टार लेजंड असेल की वॉरियर्स लेजंड असेल. फलंदाज स्ट्रायकरकडे सुरेश. पाहूयात एक बॉल एकची गरज. हा बॉल मात्र हलक्या हाताने इथे ढकलला गेला आणि एक सिंगल मात्र कंप्लीट. ओहो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु झालेला नाही. आणि इथे आपण पाहत आहोत स्टार लेजंड संघ यावेळेस मात्र जिंकलेला आहे. अभिनंदन. मेगा फायनलचं तिकीट या संघाला मिळालेलं आहे. त्यांचं करूयात अभिनंदन. तसेच हार्डलक म्हणूयात वॉरियर्स लेजंड संघाला. आणि आजचा दिवस अगदी आपल्याला भरपूर चांगलं मनोरंजन करायला मिळालं.